मॉडर्न कॉलनीतील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा आलाय आणि खूपच धक्कादायक अशी ही बाब आहे की ह्या 3 एकरच्या कॅम्पसमध्ये जे जैन बोर्डिंग होतं त्यामध्ये एक जैन मंदिर होतं आणि हे मंदिर गहाण ठेवून तब्बल 70 कोटी रुपयाचं कर्ज देण्यात आलेलं आहे. जे डेव्हलपर होते गोखले कन्स्ट्रक्शन्स यांना असं ट्विट चंद्रकांत पाटील नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर केला होता. कर्नाटकातील हरीश्वर पतसंस्थेकडून 50 कोटी आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँककडून 20 कोटी असे एकूण 70 कोटी रुपयाचं कर्ज गोखले कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं. हे कर्ज ज्या कर्नाटकातील पतसंस्थेने दिलं होतं त्याच पतसंस्थेने कर्नाटकामध्ये तक्रार केली या ट्विट विरुद्ध. त्यानंतर कर्नाटकातील पोलीस चंद्रकांत पाटील या तरुणाला पकडायला महाराष्ट्रामध्ये आले, परंतु राजू शेट्टी यांच्या वकिलांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि या पोलिसांना त्याला अटक करण्यापासून रोखलं. कर्नाटक पोलीस किती तात्पर्य आहे की कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये एका ट्विटसाठी एका तरुणाला पकडायला आले होते. या देशामध्ये कशा प्रकारे दडपशाही चालू आहे तेच ह्यातून दिसत आहे. काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला कमेंट करा.